उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगमध्ये रायगड एम्पायरची दमदार मजल अंतिम टप्प्यात. आज रंगणार शेवटची लढत. संघ मालक डॉ. समीर ननावरे यांचा संदेश. सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा. उरुळी कांचनसह परिसरात वैद्यकीय क्षेत्रात तर त्यांची आगळीवेगळी ओळखच आहे, परंतु खेळाच्या मैदानात त्यांची दमदार अशी कामगिरी आहे. तर आपण आज भेटणार आहोत उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगचे एक संघ उतरवणारे डॉ. समीर ननावरे सर. तर आपलं स्वागत आहे सर. तर वैद्यकीय क्षेत्र ते खेळाचे मैदान, हा एकंदरीत प्रवास कसा होता? सुरुवात म्हटलं तर वैद्यकीय क्षेत्रासाठी आमचा खेळाशी वारंवार संपर्क येत होता. जसं की मला कॉलेजच्या जीवनापासूनच खेळाची आवड होती आणि खेळाचं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे. तर तसा विचार केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खेळाचा एक खूप मोठा रोल आहे. जसं की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही स्तरावरती खेळाचं खूप जास्त महत्त्व येतं. तुम्ही तुमचे मित्रमंडळी यांच्यासोबत खेळता, त्यांच्याबरोबर तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता, त्यावेळेला निश्चितच तुमचा मानसिक तणाव जो आहे तो कमी होऊन जातो. आणि आपण आजच्या या काळामध्ये पाहतोय की खूप सारे लोक हे मानसिक आजाराला बळी पडत आहेत, आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. तर अशा वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये खेळाचं निश्चितच महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या या उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग बद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलंय. गाव पातळीमध्ये गावातल्या काय म्हणतो आपण तरुण खेळाडूंना एक चांगलं एक व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे, जेणेकरून गावामधले काही स्टार प्लेयर आहेत. मी आता गेले 10 दिवस झाले पाहतोय, खूप उत्कृष्ट खेळत आहेत मुलं. याच लेवलवर काही लोक नंतर पुढे जाऊन टेनिस क्रिकेटमध्ये किंवा सीझन बॉल क्रिकेटमध्ये आणि अगदी आपल्या महाराष्ट्राचं किंवा भारताचं नेतृत्व करतील अशा पद्धतीचे खेळाडू आपण इथं आज पाहत आहोत. तर हे एक व्यासपीठ जे उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल आयोजकांचे निश्चितच मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी निश्चितच त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या नाईट प्रीमियर लीग मध्ये तुमचा कोणता संघ आहे आणि किती वर्ष झाली तुम्ही हा संघ खेळवताय? या नाईट प्रीमियर लीगचं हे सलग 3रं वर्ष आहे. याच्यामध्ये रायगड एम्पायर्स नावाचा जो संघ आहे तो संघ मी विकत घेतला आहे आणि या संघाच्या ऑप्शनमध्ये प्लेयर सिलेक्ट करून एक चांगलीशी टीम बनवली आणि अतिशय उत्कृष्ट असे खेळत आहेत. मागच्या वेळेचे उपविजेते होते रायगड एम्पायर्स. यावेळी आमचा निश्चितच प्रयत्न राहील की आम्ही पहिलं बक्षीस मागू. नक्कीच सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.